मंडळी, कोकणची माणसं यूट्यूब चॅनलच्या कोकणातील आणखी एका व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतोय। तर मंडळी, आज आहे ना आमच्या पनुताईचं म्हणजेच माझ्या बहिणीचं चहा पाण्याचा कार्यक्रम आहे। तर या चहा पाण्यासाठी आपल्या संगमेश्वरमधून सोनगिरी आंबेड या गावावरून पाहुणे मंडळी येणार आहे। तर घरी थोडी गडबड पण असणार आहे। तर हा चहा पाण्याचा कार्यक्रम आमच्याकडे कसा केला जातो, कशी परंपरा आहे, पूर्वजापासून चालत आलेली ही परंपरा कशा प्रकारे चहा पाणी केलं जातं आमच्याकडे व्हिडिओमधून दाखवण्याचा माझा प्रयत्न करणार आहे मी। तर चला मंडळी, थोड्या टायमात आहे ना आता पाहुणे मंडळी येणार आहे, त्यानंतर त्यांचा पाहुणचार केला जाणार आहे आणि मग चहा पाण्याचा कार्यक्रम असणार आहे। तर मंडळी, या बघा, या तिघी जणी आल्या आहेत। कोण कोण आहे माहिती आहे का? ही बघा, ही आरू आहे, ही अनु आहे आणि सोरा आहे। हे कुठे चाललात? चहा पाण्यासाठी चाललाय ना? हा, चला चला। हे बघा अनु, बघा अनु कशी हसते बघा। हे अनु, अनु तू कुठे चालली सांग मला। अनु कुठे चाललीस सांग सांग। अनु आहे ना आमची एवढी लाजते ना, खूपच लाजते। हे बघा, आणि सोरा आले, पाहुणे आले मामाकडे। सोरा, तुझं गाव कोणतं? बुरुंबी। बघा, बुरुंबीवरून आले सोरा, आज खास चहा पाण्यासाठी आलेस ना? हे बघा, तिच्या मावशीची चहा पाणी आहे आणि चहा पाण्यासाठी सोरा आज मामाकडे आले। चला जावा सोबत, चला घरी येतं ना? हा चला, या बघा। आता पाहुणे मंडळींचं आगमन झालंय आणि हे बघा थोड्या टायमात आता पाहुणे मंडळी आपल्या घरी येणार आहेत। हे बघा, आमची मावशी पण आले आणि आता थोड्या टायमात आपल्या चहा पाण्याचा कार्यक्रम सुरू होणार आहे। हे बघा, आमच्या गावातील सगळी मंडळी इकडे जमा झाले आणि पाहुणे मंडळी सुद्धा येत आहेत। हे बघा, आप्पा ना गुळ वाटतात। हे बघा, पाहुणे आले की पाहुण्यांचं तोंड गोड करण्यासाठी गुळ वाटायची एक परंपरा आहे आणि आप्पानी गुळ वाटतात। माऊली, आमची माऊली आहेत। तुमच्या पसंत आहे ना दोघांच्या? बघा, पसंत आहे ना? पुढे आपला गाव कुठला? ते काय पण ते असणार ते तिन्ही जागेने झालं पाहिजे काय? आम्ही 50 बोलतो, बरोबर? तुम्ही मुलगा काय अपेक्षा? म्हणजे सूट आणि अंगठी घालायची, सूट आणि अंगठी। बाकी काय अपेक्षा तुमची आहे का? नाही। बाकी पुढचं लग्नाचं आता येणं जाणं काय तुम्ही दोघांवरच राहील? बाकी सगळं तुम्ही मालकमालकी करा, आम्ही करायला हवं।
ही पाहुणे मंडळींसाठी हे बघा नाश्ता आहे, स्पेशल असा नाश्ता काय आहे, चिवडा, कचोरी आणि पेढा. हे बघा सांग पेढा कसला तो पण सांग. पेढा आहे बारशाचा. सगळ्या पाहुणे मंडळींना हा पेढा वाटते, कारण की बारशाच्या दिवशी पाहुणे मंडळी नव्हती, तर त्यांच्यासाठी हाच पेढा आहे. आणि हे बघा हे सगळे आपले वाडीतील मित्रमंडळी. तर मंडळी बघा इकडे आहे ना जेवण आहे, आज चहा पाण्यानिमित्त जेवण बनवते ते बघा. हे सगळे आमच्या वाडीतील महिला मंडळ आहेत आणि हे बघा इकडे जेवण बनवत आहेत. हे बघा भाजी चालली, हे बघा. आणि हा बघा शौर्य काय करतोय, कुठे आहे दीदी, दीदी कुठं आहे. या बघा त्या दीदी आलेत. आता त्या चहा पाण्याचा कार्यक्रम उरकलाय आणि आता थोड्या टाइममध्येच आपण जेवणाला सुरुवात करणार आहे. नमस्कार मंडळी. तर मंडळी तुम्ही जो कालचा चहा पाण्याचा व्हिडिओ होता तो आता बघितलाच असेल. तर घरचा कार्यक्रम होता आणि थोडी गडबड होती, त्यामुळं आपल्याला पूर्ण व्हिडिओ नीट असा बनवता आला नाही. जेवढा व्हिडिओ बनवता आला तो बनवण्याचा प्रयत्न केला आहे. तर मंडळी पूर्ण कार्यक्रम आहे ना पूर्वजांच्या परंपरेनुसार रीतीनुसार करण्यात आला. दोन्ही मुलगा मुलगी यांना पंचामध्ये समोर बोलून चहा पाणी देऊन त्यांना विचारलं गेलं की बाबा तुम्हाला मुलगी पसंत आहे का, किंवा मुलीला विचारलं तुम्हाला मुलगा पसंत आहे का. हे पंचामध्ये देणे घेण्याचा सुद्धा विषय केला जातो. म्हणजे मुलीसाठी काय दागिने बनवायचे किंवा मुलग्यासाठी काय दागिने बनवायचे, हे कुठल्या दागिन्याची सक्ती केली जात नाही की तुम्ही एवढेच दागिने करा किंवा एवढेच दागिने बनवा. जसे प्रत्येकाला जमतील असे दागिने बनवण्याचा चौघांमध्ये विचार केला जातो. तर मंडळी एक गोष्ट सांगण्याचा अभिमान वाटतो ना की आमच्या कोकणामध्ये लग्नात कोणत्याही पद्धतीचा हुंडा घेतला जात नाही. ही एक पूर्वजांपासून चालत आलेली एक परंपरा आहे, रीत आहे. तर ही रीत म्हणजे आमच्या पूर्वजांपासून आमच्या कोकणवासियांना मिळालेली देणगीच आहे. तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या या मित्रपरिवारात हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.